अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी दिवशी आपल्याला नेमकी काय खरेदी करायची आहे, कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि त्याही सोनं चांदीपेक्षाही मौल्यवान, कारण या वस्तूचा खरा मान असतो। तर त्या वस्तू कोणत्या आहेत या आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल। तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे, पण आजकालच्या या युगामध्ये सोन्याचा भाव इतका खूप उंच गेलेला आहे, म्हणजे गगनाला पोहोचलेला आहे हा सोन्याचा भाव, की आपली परिस्थिती सोनं चांदी खरेदी करण्याइतकी नाही। पण ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी आवर्जून सोनं चांदी खरेदी करावं। बघा, या धनत्रयोदशी दिवशी अगदी जास्त नाही पण गुंजभर तरी सोनं खरेदी करावा याचा मान आहे। पण आपल्या मनाला समाधान लाभावं, आपल्या देवांसाठी, आपल्या घरांसाठी, आपल्या परिवारांसाठी काहीतरी आनंदात समाधान मिळण्याची वस्तू तुम्ही आवर्जून खरेदी करा। तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत, त्या कोणत्या वस्तू खरेदी कराव्या आणि त्या वस्तूचं महत्त्व हे सर्व काही आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर बघा, धनत्रयोदशी या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते। त्याचबरोबर जे धन्वंतरी देव आहेत तर त्यांची पण पूजा या दिवशी केलेली आहे। ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस धन्वंतरी देवाचा जन्म झालेला होता, तर त्यामुळे ते आरोग्याचे, सुख समृद्धीचे, आरोग्याचे हे देवता आहेत। त्यांची आरोग्य देवता म्हणून पूजा केली जाते। आपलं आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी धन्वंतरी देवताची पूजा या दिवशी केली जाते। तर बघा, तुम्हाला जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी जे काही आपल्याला पूजापाठसाठी, पूजा साहित्यासाठी, या दिवशी पूजासाठी जे साहित्य लागणार आहे तर त्याची खरेदी तुम्ही आवर्जून करा। तर याची सुरुवात तुम्ही देवांच्या वस्त्रापासून करा। बघा, आता आपल्याला जे काही आपल्या देवघरात देव असतात त्यांची वस्त्र तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात, किंवा जे आपण देवघरात खाली लाल रंगाचं, पिवळ्या रंगाचं जे वस्त्र अंतरतो तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात। त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे धणे। या वस्तूला खूप महत्त्व आहे, कारण धणे हे सोन्यापेक्षाही खूप मौल्यवान वस्तू आहे। कोणत्याही पूजेमध्ये धणेही वापरले जातात आणि या धण्याची पूजा आवर्जून केली जाते। तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धण्याची आवर्जून खरेदी करा। आता बघा, बऱ्याच ठिकाणी दुकानदार काय करतात की या दिवशी धणे कुणाला विकत देत नाहीत, कारण ती आपली लक्ष्मी आहेत असं म्हणतात। पण आपण जर तुम्ही दुकानदार असाल तर तुम्ही इतरांना या दिवशी धणे देऊ शकतात, कारण लक्ष्मी स्वरूपात तुमच्याकडं पैसे येत असतात। जी व्यक्ती तुमच्याकडून धणे खरेदी करणार असते तर ती तुम्हाला पैसे देते, मग ही तुमच्याकडे लक्ष्मी येते। त्याच्यामुळे दुकानदारांनी आवर्जून धणे या दिवशी गिरायकाला दिले तरी चालतात। पण आपल्या स्वतःचे घरचे धणे तुम्ही इतर लोकांना, शेजारच्यांना द्यायचे नाही। कोणी जर तुम्हाला शेजारचं मागायला आलं की मला धणे हवेत तर त्या व्यक्तीला अजिबात तुमच्या घरचे धणे द्यायचे नाहीत, कारण ह्याच्यात तर खरी आपली लक्ष्मी असते। त्याच्यामुळे धणे कोणालाही द्यायचे नाहीत। तुम्ही दुकानातून विकत या दिवशी धणे आणू शकता। त्याचबरोबर चिरई म्हणजेच झाडू, कोणी किरसुनी म्हणतं, कोणी झाडू म्हणतं, कोणी चिरई म्हणतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा। तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून छोटासा का होईना झाडू आवर्जून खरेदी करा। बघा, आता या वस्तू तुम्ही कधी पण आणू शकतात, पण या धनत्रयोदशीच्या दिवशी खूप मान आहे या वस्तू खरेदी करण्याचा। तर तुम्ही पूजेसाठी छोटीशी चिरई घेऊन या, कारण चिरई ही लक्ष्मी असते, लक्ष्मी माता असते आणि ते आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचं काम करत असते ही आपली चिरई। आणि लक्ष्मी स्वरूप या चिरईला, या झाडूला मानलं जातं, त्याची पूजा केली जाते। ज्यावेळेस आपण चिरई घरामध्ये आणतो तर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडा, हळदी कुंकू लावा, उदबत्ती ओवाळा, अशा प्रकारे या चिरईची पूजा करून तुम्हाला घरामध्ये घ्यायची आहे।
आणि ही पण वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जे पूजाचे साहित्य आहेत ते खरेदी करू शकतात. मग याच्यामध्ये तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकतात, कुबेर यंत्र खरेदी करू शकतात. जे काही यंत्र आहेत ते सर्व काही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. आता देवघरामध्ये श्रीयंत्र घेचाल तुम्ही, ग्रंथ घेचाल, पण त्याची सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचे मंत्र स्रोत म्हणून त्याच्यावर सेवा करणं पण तितकंच आहे. की या दिवशी धनत्रयोदशी दिवशी हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, घ्यावंच लागतं म्हणून अजिबात घ्यायचं नाही. तुम्हाला जर त्याच्यावर सेवा करणं होत असेल तरच तुम्ही घरामध्ये हे यंत्र आणायचे आहेत, नाहीतरी आणायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही समजा कमळगट्ट्याची माळ आणू शकतात, कारण श्रीयंत्र असल्यावर कमळगट्ट्याची माळ ही असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर तुम्ही जपमाळ घेऊ शकतात. या दिवशी ग्रंथाची खरेदी करू शकतात, कारण ग्रंथ खरेदी केलेला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी तुम्ही ग्रंथ घेऊ शकतात. मग स्वामीचरित्र ग्रंथ घ्या, गुरुचरित्र ग्रंथ घ्या, जे काही ग्रंथ आहेत तर ते सर्व तुम्ही ग्रंथ या दिवशी कोणत्याही प्रकारचे तुम्ही ग्रंथ या दिवशी खरेदी करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मीठसुद्धा खरेदी करण्याचं खूप महत्त्व आहे, कारण मीठ हे समुद्रातलं मीठ असतं आणि मीठ समुद्रात असतं आणि ते लक्ष्मी माताचं माहेरघर आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी माताला मिठाला हे खूप महत्त्व आहे, कारण लक्ष्मी माताचा आणि मिठाचा खूप मोठा संबंध आहे. लक्ष्मी मातेचं माहेरघर आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूजेजवळ मिठाचा पुडासुद्धा ठेवला जातो. तर तुम्ही या दिवशी मिठाची खरेदीसुद्धा करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गाईचं तूपसुद्धा या दिवशी खरेदी करायचं आहे, कारण गाईचं तूप बघा, प्रत्येक पूजेमध्ये आपण शुद्ध गाईचं तूप वापरा, शुद्ध गाईचं तूप वापरा असं म्हणतो, किंवा बरेच ठिकाणी शुद्ध गाईचं तूप हे लागतं म्हणजे लागतंच. कारण गाय ही कामधेनू आहे आणि गायीकडून आपल्याला पंचगव्य मिळत असतं. गाईला खूप महत्त्व आहे. गायीकडून आपल्याला दूध मिळतं, दही मिळतं, तूप मिळतं, गोमूत्र मिळतं, त्याचबरोबर शेण मिळतं. तर या पूर्ण वस्तूंना खूप महत्त्व आहे. आणि गाईचं शुद्ध तूप जर तुम्ही या दिवशी खरेदी केलं तर आपल्याला देवांना तुपाचा दिवा लावायला लागतो. तर त्याचबरोबर तुम्ही या दिवशी पंत्या खरेदी करायच्या आहेत, कारण या दिवशीपासून गाईगुराच्या बारसेपासून आपल्या घरामध्ये पंत्यांचा लखलखाट होतो. पंत्याही आवर्जून तुम्ही खरेदी करा, किंवा मातीचे जी बोळके असतात बघा, कारण हे बोळके आपल्याला धान्य ठेवण्यासाठी लागतात. कारण पूजेमध्ये आपण 5 प्रकारचे 7 प्रकारचे धान्य ठेवत असतो, तर त्यासाठी या बोळक्याचा खूप उपयोग तुम्हाला होणार आहे. तर हे सुद्धा तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करायचं आहे. धनत्रयोदशी दिवशी जितकं होईल तितकं या छोट्या लहान सहान गोष्टी तुम्ही आवर्जून खरेदी करा, कारण या वस्तू सर्व काही आपल्याला पूजेमध्ये उपयुक्त होणार आहेत आणि या गोष्टीने आपल्याला समाधान मिळणार आहे. तुम्हाला यासाठी खूप सारा पैसा खर्च करण्याची गरज नाही. अगदी थोड्या पैशात तुम्हाला ह्या सर्व वस्तू मिळून जातील. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जे काही तुमच्या देवघरात गरजेच्या वस्तू असतात पूजेसाठी, त्या खरेदी करू शकतात. तुम्ही गजलक्ष्मी खरेदी करू शकतात. तुम्ही तुमच्याकडे जर देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही देवीची मूर्ती खरेदी करू शकतात. त्याचबरोबर कुबेर महाराजांची मूर्ती खरेदी करू शकतात. म्हणजे कोणत्याही देवघरात ज्या ठेवायच्या मूर्त्या तुम्हाला पाहिजे आहेत या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकतात. त्याचबरोबर कवड्या तुम्ही खरेदी करा. ज्या काही तुम्हाला वस्तू लागणार आहेत त्या खरेदी करा. माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. यापैकी कोणत्याही जर वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर तुम्हाला हा वेगळाच आनंद मिळणार आहे. तर असा आजचा व्हिडिओ होता. धनत्रयोदशी सोनं चांदीपेक्षाही या मौल्यवान वस्तूचा खरा मान आहे आणि या धनतेरसला यापैकी कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी नक्की करा. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी